हॅलो फ्रेंड्स, बघा हा सुद्धा एमपीसीचा कंबाईन PYQ 2022चा आपल्याला येणाऱ्या ग्रुप सी साठी गणिताच्या मॅथ रिजनिंगची खूप प्रॅक्टिस करायला मिळेल, जेणेकरून ते तिथले जे प्रश्न आहेत ते 36 सेकंदामध्ये सॉल्व्ह झाले. त्यासाठी प्रॅक्टिस करण्यासाठी पहिले PYQ सॉल्व्ह केले तर आपल्याला म्हणजे तिथे येणारे मॅथ सोपे जाईल. तर बघा आहे काय म्हणते, तर तळ्यात एक स्तंभ आहे, निम्मा स्तंभ चिखलात रुतलेला आहे, त्याच्यावर एक तृतीयांश भाग पाण्यात बुडालेला आहे आणि 7 एकक लांबी असलेला भाग पाण्याबाहेर आहे. तर स्तंभाची एकूण उंची किती? तर बघा, निम्मा काय म्हणते, एकूण लांबी आपण स्तंभाची धरू, एकूण स्तंभाची लांबी एक्स. आता काय म्हणते, चिखलात रुतलेला किती भाग आहे? निम्मा. निम्मा म्हणजे काय? चिखलात रुतलेला, चिखलात किती आहे? x/2. दुसरं काय म्हणते ते, त्याच्या वर एक तृतीयांश भाग पाण्यात बुडेल आहे. पाण्यात किती आहे? एक तृतीयांश म्हणजे 1/3. 1/3. आता काय वरी किती दिलेलं आहे? हे 7 एक वरी आहे, म्हणजे काय शिल्लक आहे किती? 7. तर आपल्याला विचारायची एकूण लांबी किती? आता मांडून घेऊ जे दिले ते. x+2, x+3 आणि हा शिल्लक म्हणजे 7 बरोबर किती आहे? एकूण स्तंभाची लांबी ती किती दिलेली आहे? x. आता हे सॉल्व्ह करून घेऊ. याचा लसावी जर काढला तर 6. इथे किती येणार आहे? 2x. इथे किती येणार आहे? 3x प्लस 7 बरोबर 3. 3 आणि 2 5x छेद 4. आता बघा, 6 तर 42. आता इथे 6 आहे, इकडे गुणाकारात झाला म्हणजे किती ना 6x. आता इकडेचा 5x इकडे गेल्यानंतर मायनस होतो. 6x - 5x x बरोबर 42. हे एवढं तिथे मोठं मांडत असते, शॉर्टकट मध्ये पटपट करायचं असते. आता समजून सांगण्यासाठी मी एवढं म्हणलं. थँक्यू.